नमस्कार, मी यशवंत सुर्वे दिग्रस बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। तर चला पाहूया दिग्रसमधील विशेष बातमी। राजेश्रीताई पाटील यांच्या प्रचारसभेमध्ये तुपटाकळी येथील अशोक पाटील अबू पाटील यांनी तेली समाजाबद्दल जे आक्षेपार्ह भाषण केले त्याचा निषेध म्हणून तारीख 10ला तेली समाजातील नागरिक एकत्र जमून अबू पाटलाच्या भाषणाचा निषेध नोंदविला। तर चला पाहूया अधिक माहिती। ज्या ठिकाणी काही आमच्या समाजाचे काही प्रतिनिधी बोललेले आहे, त्यांनी फार वक्तव्य म्हणजे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी असं चुकीचं वक्तव्य याच्यात करू नये, कारण संजयभाऊ देशमुख हे 99 पासून इथं म्हणजे आमदार झालेले आहेत। ते 2 वेळा अपक्ष आमदार निवडून आलेले आहेत। ते आधी निवडून आल्याच्या नंतर त्यांनी कधीही 99 पासून ते आजपर्यंत कधी त्यांनी कोणत्या जातीचा हे नाही केलेला आहे, कोणाला म्हणजे हे कमजोर नाही केलेलं आहे किंवा कोणाला असं काही त्यांच्या ह्याच्यातून कधी त्यांनी वागणूक चुकीची कधी दिलेली नाही आहे। आणि त्यांच्या बाबतीत असं यावेळेस वक्तव्य करणं समाजाच्या वतीनं म्हणा किंवा हे म्हणा, हे कोणाला अधिकार त्याचे नाही आहे। हे समाजाच्या वतीनं बोलण्याचा हा अधिकार कोणाला नाही आहे, त्याचा अधिकार त्याला आहे। आणि संजय भाऊनं काय नाही दिलं, कुणबी मराठा समाजाला जे दिलं, सर्व संस्थेवर आम्हाला प्रत्येकाला प्रतिनिधी म्हणून बसवलं। आणि ज्यांनी हे वक्तव्य केलं ते सुद्धा आमच्या सोबत होते, त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व दिलं। काय संजू भाऊनं काय त्याच्यात हे केलं, याला एवढे दिवस त्याला तेवढे दिवस केलं, हे बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे। नेत्याला राजकारण करताना सगळं व्यवस्थित सगळं पाहून करावं लागते। आणि चुकीचं काय झालं ते का, त्याच्यामुळे हे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्यात माझा पूर्ण निषेध राहील। हे वक्तव्य करण्याचा कोणालाही जाती याचा त्याचा हे नाही आहे अधिकार। हे वक्तव्य जे केलेलं आहे ते आमचे अशोकराव अबू पाटील यांनी जे बोलले त्या बोलण्यावर माझा पूर्ण त्यांच्या बोलण्याचा मी हे करतो, निषेध करतो। आणि जे काही त्यांनी वक्तव्य केलं तेली समाजाबद्दल आणि सतीश भाऊला इतके दिवस सभापती केलं, तितके दिवस सभापती केलं। अरे सतीश भाऊनं सगळे, तुम्ही त्यांच्या संचालक मंडळात होते, सतीश भाऊ किती तुम्हाला घेऊन चालले हे आम्हाला सर्वांना माहीत आहे सहकार क्षेत्रात। आणि त्यांच्याबद्दल आपण असं वक्तव्य करायला नाही पाहिजे। कोणा दुसऱ्याच्या जातीबद्दल हे तेढ निर्माण करण्याचं आपण जे करतो हे आपण करायला नाही पाहिजे। याच्याबद्दल आपण सौम्य राहिले पाहिजे। कोणाच्या जातीवर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे त्याच्यातला। राजेश्रीताई पाटील यांच्या प्रचार सभेत आमचे मित्र अबू पाटील यांनी भावनेच्या भरात अत्यंत वाद जाऊन तेली समाजाबद्दल व आमच्या तेली समाजाचे जे नेते आहेत सतीश भाऊ तायडे, माजी नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेल्या 25 वर्षापासून सभापतीपद उपभोगत आहे, त्यांच्याबद्दल व तेली समाजाबद्दल जी अवमानकारक भाषा वापरली त्याबद्दल मी संपूर्ण तेली समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि थोडक्यात सांगतो की तेली समाजाने इथे 2दा आमदारकी उपभोगली आहे, आपल्या दिग्रस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे। दिग्रस शहराच्या 100 वर्षाच्या इतिहास 60 वर्षाच्या जवळपास तेली समाजाने इथे नगराध्यक्षपद उपभोगलेलं आहे। दिग्रस शहरातल्या सर्वच जितक्या सहकारी संस्था आहेत त्याचे संस्थापक अध्यक्ष तेली समाजाचे बापूसाहेब पाटील आहे। आणि जितक्या आपल्या दिग्रसमध्ये शैक्षणिक संस्था आहे त्याची सुद्धा पाया उभारणी आदरणीय बापूसाहेब पाटलांनी दिग्रस शहरात 100 वर्षापूर्वी केलेली आहे। तेली समाजाने असा कधी कोणत्याही जातीचा भेदभाव न करता सर्व समाजाला सोबत घेऊन दिग्रस शहराचा निस्वार्थपणे दिग्रस शहराची सेवा केलेली आहे। अशा शांततामय अशा दिग्रस शहरात कोण्या एका जातीबद्दल अपशब्द वापरून कोणाच्या भावना दुखवणे, निवडणुकी करता त्याचा गैरफायदा घेणे हे अत्यंत चुकीचं आहे। मी या अशा तेली समाजाबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं, अल्पसंख्याक आहे, कमी संख्या आहे तरी त्यांना विविध राजकीय पदे दिले, तर अशा गोष्टीचा व अशा प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो व आमच्या तेली समाजाच्या वतीने आम्ही सर्व त्याचा जाहीर धिक्कार करतो। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सौ राजेश्रीताई पाटील यांच्या दिग्रस येथील सभेमध्ये काल तुपटाकळी येथील अबू पाटील यांनी तेली समाजाविषयी बेताल वक्तव्य केले। आणि आमच्या तेली समाजाचे नेते तसेच सर्वसामान्य जनतेचे नेते आदरणीय सतीश काका तायडे यांच्या संदर्भात सुद्धा बेताल वक्तव्य केले। त्यासाठी आज आम्ही इथे सर्व तेली समाज बांधव त्यांचा निषेध करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। आपणा माहितीसाठी सांगतो
की जे आबू पाटीलनी वक्तव्य केले ते आबू पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक होते, जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये संचालक होते आणि हे जिनिंग प्रेसिंग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती याचे जर संस्थापक अध्यक्ष असेल तर ते बापूसाहेब पाटील आहे आणि अशा व्यक्तीबद्दल अशा समाजाबद्दल त्यांनी हे वक्तव्य देणे हे चुकीचे आहे। आपण आज एवढे वयस्कर आहात, आपल्याला अनुभव आहे, परंतु तरी सुद्धा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे वक्तव्य आपण केलं आहे हे निषेधार्थ आहे। इतिहास सांगतो की संत तुकाराम महाराजाच्या इंद्रायणी नदीमध्ये गाथा आणि अभंग बुडवले गेले होते। त्यावेळी संताजी जगनाडे महाराज हे त्यांचे शिष्य यांनी ते गाथा लिहून काढल्या होत्या। त्या काळापासूनचे तेली समाजाचे आणि पाटील समाजाचे ऋणानुबंध आहे आणि हे ऋणानुबंध अजूनही कायम आहे आणि पुढेही कायम राहणार। असे 1760 अबू पाटील आले तरी याच्यात विष घोळण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी त्यांना हे सार्थकी होणार नाही आणि त्यांच्या पल्ल्यात काही बसणार नाही। आपल्या नेत्याची चापलुशीपणा करण्यासाठी आपण काही जीभ घेतली लावली टाळूला हे करणं थांबवा। आज हे विदर्भ म्हणजे रुक्मिणीचं माहेर आहे, जिजाऊ माताचं माहेर आहे, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या विचारावर चालणारा हे विदर्भ, हे यवतमाळ जिल्हा आहे आणि कुठेतरी असे बेताल वक्तव्य करून तुम्ही आज या यवतमाळ जिल्ह्याचं, या दिग्रस शहराचं नाव कलंकित करून राहिले आहे। माझी सर्व समाज बांधवांना, सर्व जनतेला विनंती आहे की असे जे कोणी बेताल वक्तव्य करणारे व्यक्ती आहे यांच्यापासून आजच सावध राहा। एकीकडे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब म्हणतात की वसुदैव कुटुंबकम असा आपण निरोप सगळीकडे देतो आणि दुसरीकडे त्यांच्याच मंचकावर जातीवादी भाषण केले जाते। आबू पाटील हे पहिले असे व्यक्ती असेल, मी भरपूर जातीवादी लोक पाहिले, परंतु एका राजकीय मंचकावर सगळ्या पुढे धडाल तुम्ही जातीवादी बोलत आहेत। पाटील समाज आणि देशमुख समाज मध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य तुम्ही त्या भाषणात केलं आणि त्याचमुळे तुम्ही त्या व्हिडिओ क्लिप मध्ये बघू शकता की आमचे संवेदनशील असलेले सुधीर काका देशमुख, जसं त्यांनी देशमुख आणि पाटील वाद तिथं त्या भाषणातून सुरू केला, त्यांनी ते सभा त्यागली आणि त्यामुळे माझी सर्व समाज बांधवांना आणि दिग्रसकर जनता तसे यवतमाळ वाशिम मतदारसंघातील लोकांना, शून्य नागरिकांना ही नम्र विनंती आहे की अशा जातीवादी लोकांपासून दूर राहा। यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल। अशा लोकांचे वक्तव्य हे आपण इग्नोर करा, कानावर घेऊ नका, हीच मी विनंती करतो आणि थांबतो। या जातीवादी आबू पाटलाचा, या जातीवादी आबू पाटलाचा धन्यवाद।